नाशिकमधील एका IT कंपनीमध्ये मागच्या काही दिवसापासून धर्मांतराच्या मुद्द्यावरून महिलांचं काही शोषण केल्याच्या मुद्द्यावरून चर्चा आणि प्रकरण गाजलेलं आहे. सध्या त्या IT कंपनीतल्या कर्मचाऱ्यांना इतर कंपनीमध्ये स्थलांतरित करून तिथलं युनिट बंद करण्याचा निर्णय बातमीमध्ये ऐकायला मिळाला, वाचायला मिळाला. खरं तर ते जे काही धर्मांतराचं प्रकरण आहे याची सर्व पातळीवरून सखोल चौकशी होण्याची गरज आहे. नेमकं हा काय प्रकार आहे हे जनतेच्या समोर आलं पाहिजे. कारण आपल्या देशामध्ये राष्ट्रपती हिंदू आहेत, पंतप्रधान हिंदू आहेत, न्यायालयाचे न्यायाधीश हिंदू आहेत, रॉचे प्रमुख हिंदू आहेत, CBI मध्ये हिंदू अधिकारी आहेत, राज्याचे मुख्यमंत्री हिंदू आहेत, मंत्रिमंडळ हिंदू आहे, चीफ सेक्रेटरी, कलेक्टर, पोलीस प्रशासनातले सगळे हिंदू आहेत, ग्रामसेवक सरपंचापासून राष्ट्रपती पंतप्रधानापर्यंत सर्वत्र हिंदू आहेत. मग हिंदू खतरे में कसं काय असा साधा प्रश्न मला पडतो. कारण सर्व पातळीवर सर्व यंत्रणेमध्ये हिंदू आहेत. मग हे जे काय धर्मांतराचं प्रकरण आहे हे नेमकं काय आहे? त्या कंपनीचा तर काय डाव नाही ना, किंवा जाणीवपूर्वक हे प्रकरण पुढे काय आणलं जातंय का, किंवा अशोक खराच्या प्रकरणावरून लक्ष विचलित करण्याचा हा काय प्रकार आहे का, किंवा अनेक बोंधू बाबा वेगवेगळ्या देवा धर्माच्या नावाने, अल्लाच्या नावाने, मुल्ला मौलवी असतील, बुवा बाबा महंत असतील, हे राज्यभर सगळ्या जिल्ह्यामध्ये आहेत, सगळ्या शहरामध्ये आहेत. याची सखोल तपासणी मोहीम काढली पाहिजे खरं तर. परंतु ते सरकार करायला तयार नाहीये. सोयीस्कर प्रकरणं बाहेर आणून कुणाला तरी राजकीय टार्गेट करून किंवा राजकीय त्याचा वापर करून अशी प्रकरणं जर पुढे येणार असतील तर ते दुर्दैव आहे. नाशिकच्या IT कंपनीमध्ये जे काय प्रकरण आहे धर्मांतराच्या नावाखाली चाललेलं, ते नेमकं खरं काय आहे, त्यातलं वास्तव काय आहे, ते आरोपींचे आता मोबाईल जे काय घेतलेले आहेत त्याच्यातनं पुढच्या काळामध्ये काय तपासात पुढे येऊ शकेल. परंतु हा खरा काय प्रकार आहे हे जनतेच्या समोर येणं गरजेचं आहे. त्यासाठी त्याची निपक्षपाती चौकशी व्हावी लागेल. कर्मचाऱ्यांना वाऱ्यावर सोडता येणार नाही. स्थलांतराच्या नावाखाली कंपनीने ते युनिट बंद करून कुठंतरी वेगळं दिशाभूल करण्याचा तर प्रयत्न नाही ना, असा संशय मनामध्ये येतोय. सरकारने, सगळ्या यंत्रणेने याची खास चौकशी करावी.